वगैरे भरला आणि आईचं पण आणलेलं आहे इकडं स्टेज कार्ड. आता राधिकाचं राहिलेलं आहे. डबल जाणं होते का? तारीख किती दिली म्हणतात डिलिव्हरीची? तारीख नाही दिली अजून. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार. नमस्कार. नमस्कार. काय चालू आहे? पोहे केले. तर इकडं सकाळचा नाश्ता आईलाच करावा लागत आहे. झाले का सर्व कामं? आईच करतात. मग आता करावंच लागते. कामाचा विषय जाऊ द्या, पण एक टाइम सकाळचं जे असते ना, आईचे कामं वेगळे होते आणि आता वेगळे कामं लागलेले. सकाळचे कोणते कामं होते? तर काय करू, मी बाहेर पाणी घेणे शिकवून चहा करून पेवतो. डुग्गे असताना डुग्याला बघावं लागते. ते सर्वात महत्वाचे कामं होते. पैसेच येतो आता तरच देते सकाळच्या टायमाला काय ते तर आहेच. आणखी आता सकाळचा नाश्ता वगैरे आहे तसं राधिका करत होती, आता आईच करत आहे. ते केल्यावर तर मग उपाशी राहणार आहे, करावं लागतेच ना. आणि आता जवळपास राधिकाचा 2 दिवस झालेले व्हिडिओमध्ये मागं पुढे असेल, 1 दिवस वाटत असेल. आणि आता तर आणायचं झालं होतं, म्हणजे जायचं होतं आणायला, सध्या तर नाही आहे. 1-2 दिवस राहू दे. 1-2 दिवस आता कोणाला असते अशा माहेरची. आई पण तिकडं भेट घेऊन आलेली. हो, मी गेलते ना भेटेल. कशी आहे तब्येत? चांगले, तब्येत चांगली आहे. इव्हन ते आहे, डोळ्याचं ऑपरेशन वगैरे झालं होतं ते पण, आणि भेट पण, म्हणजे वेगळं पण होतं दुसरं कामं. तर असं इकडं नाश्ता वगैरे करायला या तुम्ही पण. चला, इव्हन आहे असा. आणखी आता बरंच येणारा व्हिडिओमध्ये. एक तर घर पूर्ण शांत आहे, व्हिडिओ घ्यायची पण इच्छा नाही होत आहे कालपासून, पण तरी म्हटलं काय करायचं आता. 2 दिवस मागोपुढे होतातच. नमस्कार मित्रांनो. तर इकडं आताच घरी आलेलं आहे कामावरून, आणि इकडं काय चालू आहे बघू आपण. आईचं काय चालू आहे. आणि आज एवढा उशीर झाला, खूप उशीर झाला, कारण थोडंसं काम होतं, पोस्टाचं काम होतं ॲक्च्युली. पोस्टातने जे आहे आईचं, आणि एक दुसरं काम होतं एसटीचं. रक्षाबंधनच्या एवढी गर्दी आहे सध्या. रक्षाबंधनच्या पैसे असतील, भेटत असतील. हो, आणि आता 1 तारीख पण आलेली आहे, 1 सप्टेंबर. त्याच्यामुळे एवढी गर्दी लागलेली आहे एस टीसाठी, कार्डसाठी. त्याला पण वेळ लागत आहे. तर इकडं जे आहे आईचं कार्ड पण आणलेलं आहे एस टीचं, आणि PLI होती माझी, ते पण भरलेली आहे. तर थोडं दाखवायचं आहे तुम्हाला एस टीचं कार्ड जे आहे ते कसं आहे. तर आता तसं तर चालू होतं, आधी हाफ तिकीट ऑलरेडी चालू होतं, पण 1 तारखेपासून बंद होणार होतं. हे पोस्टाचं आहे. हां, पुस्तक आहे. PLI वगैरे भरू शकतो आपण त्याच्यावर. आणि हे जे आहे एस टीचं कार्ड आहे, बस मस्तपैकी कार्ड पण आलेलं आहे. आणि डायरेक्ट स्मार्ट कार्ड म्हणतात त्याला, तुम्ही पण जनरेट करू शकता. पण मला पोस्टामध्ये खूप उशीर झाला, त्याच्यामुळे आता याच्यानंतर जे आहे ऑनलाईनच होणार आहे. ऑनलाईनमध्ये मोबाईलवरून पण करता येते. PLI वगैरे भरता येत असेल तर आपल्याला 2-3 ॲप आहे. जसं की पोस्टाचं पण एक ॲप आहे IPPP, आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये SI करून किंवा ऑटो डेबिट करून पण आपण ते ऑनलाईन भरू शकतो. तर याचं आधी मला पण माहीत नव्हतं, पण आता तसं होतं. ऑलरेडी कटणार होतं ते, म्हटलं वेळेवर कशाला, त्याच्यापेक्षा जायचं ना आधीच भरून टाकायचं. मग ते PLI वगैरे भरलं, आणि आईचं पण आणलेलं आहे इकडं स्टेज कार्ड. आता राधिकाचं राहिलेलं आहे. राधिकाचं येईल, त्याच्यानंतर बघू आपण. आता काढावं लागणार आहे, तरी 1 महिन्यात काढावं लागणार आहे. शेवटी आता आजचा दिवस तसंच चाललं माझं. अंदर आहे काय? हो, कार्ड आहे पॅन कार्ड सारखं, त्याच्या आतमध्ये कार्ड आहे. तो नंबर आहे. हा, तोच दाखवायचा वरून. अंदाजचं पण काढून दाखवलं चालते, तसंही दाखवलं चालते, कारण वरून नंबर पण दिसते त्याचा, तो नंबर चालते. अंदरून निघते, वरून पन्नी आहे त्याची चिटकवलेली. हां, पन्नी करायची अशी. असं आहे. कार्ड वगैरे पण मस्त, स्मार्ट कार्ड म्हणतात त्याला. दाखव. छोटंच कार्ड आहे,
मिनी कार्ड. आजकाल असेच आहे, आता नवीन काही वेगवेगळं चालू आहे आता. हां हे बी अंदर अटॅच फोन इथून फोड लागते त्याला. पॅकिंग असते ती बाप्पा. खालून वरून दोन्ही पण पॅकिंग आहे. हां उडून का. तर असं आहे कार्ड वगैरे. आणखी आता जे आहे राधिकाला पण एवढी गर्दी आहे तिथं, राधिकाला न्याव का नाही ते नाही समजून राहिलं, कारण तिथं दिवस जाईल असं वाटत आहे. पाठवते कार्ड, काढावंच लागते ते, नंतर तर काढावंच लागते. व्यवस्थित काढायचं त्याला, डायरेक्ट असं पण निघते ते. तर मित्रांनो इकडे बघा, सकाळपासून 2 दिवस झाले आज पूर्ण घर जे आहे एकदम शांत आहे. हो ना गं, बोलणार आहे काही नाही. काय आलं? करून नाही राहिलं. काऊन? नाही, स्वराज नाही तर तेच आहे कारण. मोठं मोठं लागून झालं. इकडे जाव का तिकडे जाव, हो ना. कधी कुठं काही समजत नाही आहे. नाही हो ना, बाहेर बसाले बाहेर जात नाही, काही नाही, आपण घरातच बस. हा. इथं कसं आहे तेच आहे ना, शहरात जर राहायचं म्हटलं तर असंच आहे, घरातच राहावं लागते, बाहेर काही जाणं होत नाही. नाही आपापल्या घरात बसतील बाहेर. हा. आता खेड्यातनी कसं, आता गावाकडे मंदिर आहे. हो इथे आहे मंदिर, पण कसं जा आपण सोबतीने पाहिजे नाही तो. गावाकडे जात आहेत समजा. हा इथे आहे गायत्रीचं मंदिर, पण सोबतीने पाहिजे ना मग. हा आपण एकटं कसं काय. ते पण आहे. आणखी आता 1-2 दिवसात चालू आहे आईला पण जायचं गावकड. रक्षाबंधन आहे, त्यानंतर आणखी काय, ते रोहिणी डिलिव्हरी होईल. हा ते पण आहे, 2 पैकी 1. पण नेमकी आता काय आहे, कधी काय. आता रक्षाबंधनला नाही जायला पुरत नाही मला. हो ना. डिलिव्हरी झाली तर मग हां डबल जाणं होते का. तारीख किती दिली म्हणतात डिलिव्हरीची? तारीख नाही दिली अजून. सांगितलं ना मुंबईहून ना. तसं नाही सांगितलं त्यांना, तारीख नाही सांगितली, पण एक्झॅक्ट तरी पुढच्या हप्त्यात. हां म्हणजे 8 ते 15 दिवसात आहे. हां 15 दिवसात. हां नेमकं रोहिणीची तारीख आता मुंबईहून म्हटलं जसं, पण आपल्याला काही कन्फर्म माहिती नाही आहे. नाही आणि आईला पण माहिती नाही, असं नाही आहे मेसेज काही. आता 2 हप्त्यानं होईल. हां तेच चालू की बा माहेरी जायचं का नाही जायचं, पुढंच जाईल ना. रक्षाबंधनला जायचं की नाही जायचं. रक्षाबंधनला नाही जात. नाही एक काम करू, यावर्षी आपण राखी जे आहे पोस्टानं पाठवू. हो का. पोस्टाने पॅक होते, मस्त पॅकिंग करायचं. पोस्टानं जाते का. हो जाते. पोहोचत आहे. हो हो. आता पोस्टाची सेवा आहे ना हां डायरेक्ट. हां त्यातनी काय काय टाकतात. राखी अक्षय. हां अक्षय कुंक समजा राखी सर्व पॅक करून पाठवायचं. स्पीड पोस्टानं पाठवून द्यायचं. हो 2-4 दिवसात चाललं ते. आणि खरंच चालू आहे 2-3 दिवसापासून. एक तर रविवारी पण चालू होतं पोस्ट ऑफिस. हां तर होत्या का राख्या. राख्याबंधन आज किती गर्दी होती, त्याच्यामुळेच तर उशीर झाला मला. हां रक्षाबंधनची गर्दी किती. तेव्हा जर समजलं असतं सकाळीच घेतलं असतं, पॅक केली असते, उद्या करता. ठेवून दिली असते. तसं करणं. एक पाकिट आणायचं. हां टाकून द्यायचं आईचं यावर्षीचं रक्षाबंधन जे आहे डायरेक्ट पोस्टानं. पोस्टानं करायचं आहे. तेच चालू आहे. पहिले चालू होती बघ जायचं की नाही जायचं. हो नाही तर तसं काही नाही. आता ट्रेन पण चालू झालेली आहे, पण ट्रेन सकाळची आहे, ट्रेन नाही परवडत. किती वाजता. एकदम सकाळी 3 वाजता आहे रातच्यानं, 3-4 वाजता. आणि लगेच 9-10 वाजता इथं पोचून येते. सकाळी. हो पण ते परवडत नाही आहे. घरून किती वाजता जाणार पण. घरून डायरेक्ट हा तेच 3-3:30 राहील. रात्र खराब नाही करायला परत, एवढं थोडं असतं. तशी नव्हती पाहिजे पण. हां 7 वाजता. दुपारची पाहिजे होती दिवसभरात नाही कधी पण. दुपारची लागत होती. हां पण त्यापेक्षा आपलं डायरेक्ट गाडीच चांगलं आहे. हो. ट्रॅव्हल्सचा वेळ येत नाही ना, ट्रेनचा वेळ येत नाही. नाही बरोबर एस टी आहे. एस टीचं कार्ड काढलं आज, त्याच्या हिशोबानं चालू होतं किंवा एस टीचं कार्ड आलं आता तिकडं पण जाता येते. हो. पण तसं काही नाही सध्या. आणि तिकडून यायले मग रेल्वे. तिकडून यायला वेगळ्या टाईम आहे. बस स्टँड माहित नाही, यश माहित नाही ना. रेल्वे स्टेशन तिकडचं रेल्वे स्टेशन इकडचं इकडलं माहित नाही, तिकडलं माहित. कधी प्रवास नाही केला म्हणून सवय पडली तर हो ते साहजिकच सोपंच आहे. हां पण सवय पाहिजे, सवय पाहिजे ना. टाईम नाही ना तसा, म्हणून तसं आहे. हां असं फायनली आता आमचं काय 1-2 दिवसांनी आलं तर येईल स्वराज. हो. तुम्हाला समजणार नेमकी कधी येणार तर. आणि हा व्हिडिओ तसा खूप मोठा होत आहे. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.